चढाना काम होता तसा मग काही चट्टा आमना भाऊला भेटणार ना भाऊ त्यांना क्लासमेट म्हणजे शाळा जुना मित्र भेटणार तशी भाऊला ओळखली दा मग भाऊनी तेच नाही थोड्या गप्पा होणार त्या सगळ्या लगात की आम्ही बुवा सकाळीच नाही येलो आता तुमच्यावरही बुवा फिरीने खाली रिटर्न जायला तर मग बोला मग तेशी आम्हाला सांगा की तुमच्यावर एक जण ना बुवा चढता बुवा दम फुली घ्या बुवा आणि काही नाही बुवा श्वास बंद होई घ्या बुवा बोलीत नाही ना हालचाल बंद होई जायला बुवा तशी आम्हाला डायरेक्ट सांगेल की बुवा तो काही व का नाही व बुवा पण मग आम्ही सांगू बुवा चला बुवा आपली तुंग्याला जाऊ पहिला आणि देखू बुवा नेमका काय व्हायला बुवा तर मग आम्हाला जावं ना ठरना पहिला तुंग्याला जाऊ बुवा काय काही नाही आणि तुम्हाला बी दाखवू की त्याला काय व्हायला नेमका तर आता आम्ही घ्या मांग्या आणि तुंग्याला फाटाला बुवा अंग मांग्याला जा फाटा एक अंग तुंग्याला जा तर आम्हाला आता तुंग्याला जाऊन ठरी जायला तर आता सरबत बिरबत बनवता आता 20 रुपयाला एक ग्लास होता आता आम्हाला सरबत पिवाना प्लॅन मस्तपैकी आता सरबत बिरबत पिणे मग आम्ही सांगू मांग्याला थांबतो बुवा आम्ही पहिला तुंग्यावरी फिरूया जाऊ मग जाजो पहिला अंग देखाला नेमका काय व्हायला घटना बुवा मग भाऊ आम्ही सगळा आता इला गेलो वर एकत्र घ्या मग आम्ही पुढं तुंग्यासह जाणं चालू करा आणि आठ गर्दी बिर्दी होती बुवा मग गर्दी बिर्दी देखील आम्ही समजले की आठच काहीतरी व्हायला मग आम्ही बी देखाला पुढे निघ्या गर्दी मग नेमका काय व्हायला मग आता फिरायला गेलो तर त्यासमोर एक डॉक्टर होते तिने बी प्रयत्न करावा चढाना मग ते लई प्रयत्न कर राहिला आम्ही देखील राहिला की काय व्हायला नेमका आपण हालचाल सगळी बंद होई जायला ती बनवून मग तुम्हाला सांगू भाऊ को बी फिरायला वरना जर थकी गया तर दम खाई आराम करी चढाना पण इथली जीवारी लागत पण तर हाय नाही कारण आणि तुम्ही त्यांना देखू शकता गाडी राहिनी एक गाडी आता त्याला लेवाली राहिनी कारण की आठेली जाणं सोपा नाही आठ मूर्तीपर्यंत वर गाडी येईल मग आठे या भाऊली जातील त्याला नेमका काय व्हायला काय नाही मग उपचार करतील दवाखान्यामध्ये जातील त्या तर आम्ही एवढा सीन देखली आणि आम्हाला तर पुरा भिवाई लागेल भाऊ की अशा नको व्हायला पाहिजे होता बुवा फिरायला येलो होता बिचारा आणि दम फुलीने नेमका काय व्हायला काय नाही मग तो सीन बिन आम्ही देखली आणि त्यांनी गायला तंगा मग आम्ही मांग्यावर फिरायला निघवला आम्ही त्या स्पिरी म्हणला नाव मांग्यावर आम्ही नजारा देखू शकत असतो नाही पेक्षा आता आम्ही वर चढा मजा मांग्यावर आणि आम्हाला सगळा म्हणजे गँगीला गेलं आणि आठवर एकदम शुद्ध हवा चालू होती थंडी तर एकदम आम्ही बंटी आणि माई पुरा नजारा ना मजा लिहायला एकदम हवाने मजा लिहायला अशी हवा आपल्याला घर एसीने बी भेटा नाही अशा नजाराने एन्जॉय करायला भेटणे फुल एन्जॉय करीने आठवर आपण काही गेला नाही मागे आपण खाली जातो आम्ही सगळा आई घ्या मग वलसरांसारखं आठही तुम्ही देखू शकता खाल भिलवाडगाव काय दिसा नजारा काय हवा आणि आठ आपली आता वर मांग्यावरीला गेलो नाव पाणी ना कुंड वर मांग्या तर आता चांगला राहता पहिला पाणी पिवाना पण आता म्हणजे पाणी भरी राहावं म्हणजे थोडा खराब होई जायला पाणी पण आपण वापरला अशा पाणीना वापरतो शकता 8-2 धावाला आणि आता आपण पुढे जाऊ मांगी पुढं देखू शकत आहोत 2 कुंड ताठ आणि समोर मंदिरवर वर जैन मूर्तीवर म्हणजे ऋषभदेवना गौतम बुद्धांच्या मूर्त्यात आणि आपल्या हनुमानने बी मूर्तीवर म्हणजे मंदिर हनुमान मंदिर आणि गौतम बुद्धांच्या मंदिर तर आपण देखू शकत आहोत मंदिर आता कुलूपलाई दिलं कारण की पावसाने जास्त पाणी चाललं म्हणजे गर्दी भरपूर राहा बनून वर येवाना सहसा बंदच राहा पण तरी लोक येताच बनून मंदिर बंद कर दिलं आता फक्त फिरायला चालू ठेवलं आणि 108 फूट प्रथम तीर्थकार आदिनाथ भगवानने गुफा व आई एवढ्या देखू शकतच गुफाना आता दरवाजा लायलं कुलूपलाई दिलं ते जत्रा जवळ आता सगळ्या मंदिरात चालू राहता म्हणून माहीत सांगितलं जत्रा राहतं जेव्हा म्हणजे आपल्याला सगळ्या देवसाचे दर्शन घेता येईल बुवा तर आता आपण पुढे देखू शकत आहोत आठमध्ये मग गौतम बुद्धांनी मूर्तीवर आठ चरणवर बुद्धांना आणि अंग आईची मूर्तीवर ती तंग डोंगर तोंड करीने बसेल म्हणजे उलटी बसेल बुवा तर पूर्वीना लोकाशी काही नक्षी काढेलं दगडवर म्हणजे कडामच या मूर्त्या गुफा या कोरेलच काढेलच पहिला जुना काम तेव्हा मशिनरी बी नाही होता तरी इथल्या भारी शिल्पकला आपण देखू शकत वाट आणि मंदिरा बी कितला भारी म्हणजे गुफा मग कोरेलच ते बी आपण देखू शकत आहोत म्हणजे आठ जुना काळाना लई देखासारखा चांगला भरपूर काही व म्हणून तुम्ही एकदा तरी वर म्हणजे मांगी तुंगीवर येवाना आणि पहिला लोकाशी हातकला देखाने शिल्पकला देखाने काही शिल्पकला आणि आम्ही आता गुफा या पहिल्या जुन्या मूर्त्या कोरेलच म्हणजे जागावर तुम्ही जठबी देखशा आठवर मांगीवर असो किंवा तुंगीवर जरी जशा तरी जागावर भरपूर मूर्त्या म्हणजे कोरी ठेवल्यात गौतम बुद्धांच्या मूर्त्यात तर तुम्ही देखू शकतच तर आम्हाला म्हणजे सगळी गँग एक सवयी आता सगळ्या दिवसा पायी पडी राहणार आणि आम्ही बी पायी पडा मग व्यस्त तर तुम्ही बी जर आठपर्यंत येलो यास वर गुफा मग येलो यास तर कमेंट करीन सांगा की आम्ही विजा येलो भाऊ फिरी येलो तर म्हणजे मला बी चांगला वाटेल की नाही बुवा आपला पुऱ्यात फिरी येलच बुवा सगळा बुवा तर आता पुढे देखू शकता सांग जवळ हनुमान मंदिर नाही हनुमाननी मूर्तीवर
म्हणा सांगता त्या म्हणा आठ म्हणा पैसा जर चिपकाडात न म्हणा आपली मननी म्हणा ख्वाहिश पुरी व्हाया सांगता म्हणून मग मी बी 1 रुपया चिपकाडीने मानी मननी ख्वाहिश मागिली देल तर तुम्हाला बी काही तुम्हाला मननी मागा न वया काही तुम्ही इच्छा वय पूर्ण नाही व्हावं तर मागे तुम्ही जाईन तुम्ही बी मागिले जा तर आठ देखू शकता पूर्ण गुफा मंदिर म्हणजे गुफा जाऊ गुफाમાં भरपूर मूर्त्या कोरेल जागा जागावर नुसत्या गौतम बुद्धांच्या मूर्त्या कोरेल देखू शकत तुम्ही आणि भरपूर मोठा गुफावा जे 20-25 लोक माहीत जातील एवढा मोठा गुफावा आणि आता एक मूर्त्या कोरेल भीतीसावा ती तुम्ही देखू शकता एवढे बारीक बारीक कलाकृती शिल्प कला जर काढी होई त्या लोकांशी बिन मशिनरीने तर विशेष गोष्ट विचार करानी गोष्ट व नाही का तर तुम्ही बी येवाना देखा ना कशा व वाट आणि आता अंधारात राहावा बाहेर जावा तर उजारा मध्ये म्हणजे अंधारात राहावा लाईन काही नाही राहत नाहीपेक्षा आवाज प्रभारी गिंद आठ बनून आम्ही राहिला थोडा मस्ती करी तर तुम्ही देखू शकतास आठ कामाख्या मातानी मूर्तीवरती पाय पलिदा बजरंगबलीन पाय बी पडीने आम्ही आता पुढे निघणार आणि आता बाहेर बी तुम्ही देखू शकतास डोंगरला जातात 108 निस्ता कडामा मूर्त्या काढायलाच बनून मूर्त्यावर गौतम बुद्धांच्या त्या लोकांशी हातकला व शिल्पकला ती तुम्ही देखू शकतास आणि तुम्ही देखू शकतास आता मांगीना पुरा डोंगरला जागा जागावर भरपूर गौतम बुद्धांच्या मूर्त्या कोरेलत म्हणजे गौतम बुद्धांच्या जेवढ्या सावट्या मूर्त्या जागा जागावर कोरेलत एवढ्या सावट्यात की त्या मोजायणार बी नाही बनून भरपूर सावट्या मूर्त्या आता हातीवरीच काढेलत आणि आता तुम्ही शिल्पकला एवढी देखू शकतास भरपूर वर फिरायला यायलात आणि जागा जागावर कडामं त्या मूर्त्या देखायला भेटतील तुम्हाला आठ जुना काय ना बनून देखासारखा भरपूर काही वाट बनून एकदा तरी मागे तुंगीला फिरायला ये जाजवळ सडजाज आणि देख जाज की काय कला बुवा आठ बुवा आणि आता सर्व आम्हाला देखाय गेल फिराय गेल बनून मग नंतर आम्ही विचार करा की आता बुवा टाईम कमी बनून तुंग्यावरी बी लवकर फिरी येऊ आणि आता आम्हाला पण तर फोटो काढायला काही होतात काही फोटो काढामध्ये व्यस्त होतात आता आम्ही थोडासा फोटो बिटो काढितात नजाराना व्ह्यू देखलिदा मजा लिहिली दे मग चला बुवा आता तुंग्यावर जाऊ बुवा मग भाऊने बी थोडा फोटो काढला थोडा फिरली दा आम्ही मग तुंग्यावर जावायला निघला तर आता चला बरं तुंग्यावर जाऊ नाही तुंग्यावर कयाशी ना कया नजारा ती दाखवतो तर मग आता आम्हाला तंग तुंग्यावर जावाना प्लॅन होई गया तर आता आम्ही आठे आता उतरानं चालू करतो आता जाऊ आम्ही तुंग्यावर जावायला तर आम्हाला सगळ्या गँगला मी कगीन सांगितलं चला बुवा आता आपल्याला सोबत जाणं बुवा अंगतंग जावा नाही कारण की सगळ्यांनी अंगतंग फोटो काढा मी व्यस्त वय जावतात कोणी कोणाला देख नाही तर आम्ही आता मांग्यावर उतरायला चालू करतो आणि तुंग्यावर जावायला निघला तसा बबल्या सांगत चाल म्हणा मानी मागं म्हणा मग तुम्हाला रस्ता दाखवू म्हणा तर भाऊ आम्हाला जे काही रस्ता माहीत नाही होता तर बबली आम्हाला रस्ता दाखवा नेल आणि त्यांना जे काही एन्जॉय करा नेल पुढे जायला नेल तो बी ब्लॉग काढणार प्रयत्न करा नेल पण तेव्हा बी काही होईनेल नाही पण ट्राय करा नेल पण त्यांनी बी फुल एन्जॉय करी आता आमच्यासोबत येणे आणि जी आमच्यासोबत चिलर पार्टी तशी तर पुरी जी एन्जॉय करी आमच्यासोबत येणे कारण की त्याला काय अशा त्यासना एकटा येवायचा नाही पण आमच्यासोबत पुरा एन्जॉय करायला होणार नाही का त्या आणि आता तुम्ही तुंग्या देखू शकतात आपल्याला तंग जाणावं एवढा तर आता आपण उतरी येलो मांग्यावरी बराच आणि आता जावा नवं आपल्याला तुंग्याला तर तुम्ही देखू शकतात तुंग्या कितला दूर आणि आपल्याला अजून तेवढा तंग जाणार तर मित्र आता आठी जायला नाव तुंग्या आणि आठे देखू शकतात तुंग्या केवढा राहिना आणि आठे एकदम जवळ बनून तुम्ही आता पूर्ण देखा मांग्यावरला पूर्ण ब्लॉग वगैरे आता तुंग्यावरला पूर्ण शूट करून आणि आठ देखा की काही शीन आणि तेवढा मग आम्हाला आठ येताच हवा पाणीना वातावरण व्हायला लागेल मग आम्हाला वाटणार पाणी काही यावं नाही बुवा बनून मग आम्ही उगाच चौबशी राहिला पण तेव्हा मग काय थोडा पाणी जमीन आणि एक यावं ना आम्ही गबगबा पळत गेला तर टपरीमध्ये फिरायला मग टपरीमध्ये थोडासा डपनाव पाणी मग आणि त्या डबशी राहणार मग कारण की आम्हाला 2-3 जण आपण फोटो काढणारा मागच राहिला मग अजून तेच नाही वाट देखील बसला मग त्या बागेस करी उतरणार मग त्याचा लवकर चला थोडा टाईम राहिला आपली तुंग्यावरी बी लवकर रिटर्न व्हायला पाहिजे म्हणून मग त्याला बी लवकर वारली तर आम्ही सोबत मग वरणार आम्ही थोडा बसला मग भरपूर लोक येणारा जाणारा चालूच होतात चढणारा चालूच होतात उतरणारा बी चालूच होतात आणि आम्ही सगळा एकत्र राखू येवानंतर चढाना चालू करा मग आम्ही वर मग एकदम आता जर तुम्ही वातावरण देखू शकत यास पाणीना वातावरण व्हायला लागेल आणि आम्हाला वर चढत शिथं पाणी बराच गोवा होई बनेल तो सामो आणि एक पाहत आहे बराच बनेल तर आम्ही तटच वर एक टपरीवर तटत धपी राहिला तर मग आम्हाला बी सगळा पंटरी लागला मग हवा आम्ही चढाना चालू करेल आणि एक जागा नाही का नाहीपेक्षा नीटच आहे चढाना व बनून नीटच चढना पडत थोडा थकी जावा बनून दम खाय चढवा आणि मग इथं सांगू तर आगाव पण तर कराना कामच नाही कारण की जर आगाव पण करा एक पाऊल बिझनेसच ना म्हणजे डायरेक्ट खाल्लं तर वाचायची शक्यता कमीच बनून आपली बाहेर फिरायला जो बनून काही आगावपणा करा नाही आपल्या जीवला कधी रिस्कवर टाका नाही दावर लावा नाही थोडा लेट पण थेट चढवा हवा चढाना
आणि त्याच आम्ही बी हवा सगळ्यांना आणि वर आम्ही चिल्लर गँग देखू शकत असतं की जायला तर आणि नॉलभाऊ बी चढायना मागे हवा ते पण मोबाईलला तर मग ब्लॉक काढायना मागे आम्ही पुढे चढायना बराच नाहीपेक्षा आता तुंग्यावर वरीला गेलो आणि आठे अजून आपल्याला बराच जाणार वर आणि आठ एक टपरीवर आणि आठच टपरी थांबला आम्ही थोडा आणि आठ थांबानंतर पाणी बराच चालू आहे गेलं मग थोडा 5-10 मिनिट म्हणत थांबूच म्हणा मग भाऊ आणि आम्हापाठी ज्या पंटर होता त्या सांगा थोडा थांबूच म्हणा आठ म्हणा पाणी म्हणा बराच चालू आहे घ्या मग थोडा आठ थांबलीला मग आठ थोडा थांबानंतर त्याच मग बरोबर थोडा पाणी कमी होईना मग बोचाला पाणी मस्त एन्जॉय येईल बोया करीन मग पाणी मजा आम्ही चढायला निघणार पुढं मग पाणी या पुरा मजा वरही पाणी व्हावं त्याच आम्ही एकदम मजा करत करत वर चढायला आणि तुम्हाला जर खरं सांगून आता एकदम स्वर्गना नजारा वाटवत आठ एकदम धुनतली राहिलेला आणि म्हणजे चढणारा लोका सरी राहिला उतरणारा उतरी राहिला भरपूर म्हणजे गर्दी जाते आजूबाजू जर देखता नुसता ढगच ढग आणि ढग मग तो कोणी कोणाला दिसत नाही आणि आता तुम्ही देखू शकता की वर काय हवा सीन काय हवा नजारा काय हवा काहीच खाल्ला काहीच दिसत नाही आणि आम्ही त्याच तरी राहिला म्हणजे आम्हाला एकदम एक रुपया वसूल पैसा वसूल बुवा वगैरे बुवा आम्हाला फिरायला यावं ना कारण की घर बशीने का ह्या काही देखायला भेटत नाही घर बशीने काहीच होत नाही थोडा बाहेर निघवा थोडा नेचरना मजा लेवा आनंद लेवा